सुट्टीत मामाच्या घरी आलेल्या आणि मावशीच्या शेजारी झोपलेल्या 4 वर्षांच्या मुलीचा विषारी सापाने दंश केल्याने मृत्यू झाला. दुसऱ्याच दिवशी मावशीचाही उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. डोंबिवली खंबाळपाडा परिसरात सोमवारी ही दुर्दैवी घटना घडली. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. प्राणवी भोईर असे या मुलीचे नाव आहे. डोंबिवलीमध्ये राहणारी प्राणवी भोईर आपल्या जुळ्या बहिणीसोबत खंबाळपाडा येथे मामाकडे आली होती. 2 दिवस मामाकडे राहिल्यानंतर आईवडिलांनी या दोघींना परत बोलावले, परंतु प्राणवीने आणखी 1 दिवस राहण्याचा हट्ट केल्याने वडिलांनी तिला राहू दिले. श्रुती मावशीजवळ झोपलेल्या प्राणवीला पहाटे 5 वाजताच्या सुमारास मण्यार जातीच्या विषारी सापाने दंश केला. त्यामुळे ती जोरात ओरडली, मात्र ती झोपेत ओरडली असावी असे वाटून मावशीने तिने आतल्या खोलीत नेऊन झोपवली. प्राणवीला ठेवून परत आल्यानंतर तिला अंथरुणात साप दिसला. हाच साप प्राणवीला चावल्याचे मावशीच्या लक्षात येताच घरच्यांनी तिला तातडीने शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तिला तपासून ठाणे सिव्हिल रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला, मात्र तोपर्यंत विष शरीरात पसरून प्राणवीने अखेरचा श्वास घेतला. मावशीवर ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते, मात्र तिचाही मृत्यू झाला आहे. बबली उर्फ श्रुती अनिल ठाकूर अतिदक्षता विभागात उपचार घेत होती, मात्र रात्री उशिरा तिचीही प्राणज्योत मालवली. अवघ्या 23 वर्षीय तरुणी आणि तिची 3 वर्षाची भाची अशा दोघींच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.